नमस्कार, मी शीतल. मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असे मेथी आणि ड्रायफ्रूटचे लाडू. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण आज हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत आणि खायलाही तितकेच स्वादिष्ट असे हे लाडू बनतात. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घेता आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी येथे मी 1/2 किलो खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. तर सुक्या खोबऱ्याचे असे पातळ असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. 1/2 किलो प्रमाणामध्येच मी इथे काळी खारीक घेतलेली आहे. तर खारकेचेही असे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत. 1 वाटी बदाम घेतलेले आहेत इथे मी. 1 वाटी काजू, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे इथे मी आणि 2 पोहे खायचा चमच्याने मेथीदाणे घेतलेले आहेत इथे मी. तर आता इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवली होती. आता यामध्ये आपल्याला उडदाची डाळ छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायची आहे. तर यामध्ये भाजताना मी तेल किंवा तूप काहीही घातलेलं नाही आहे. तेल घातलं तर मिक्सरवरती डाळ लवकर बारीक होणार नाही. तर आता आपली डाळ व्यवस्थित भाजलेली आहे. आता हे आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी मेथीदाणेही थोडेसे लालसर रंगापर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. आता इथे आपला डिंकही छान तळून झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये मी आता पाऊण वाटी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मी आता 1/2 किलो गूळ घालणार आहे. 1/2 किलो खारीक, 1/2 किलो खोबरं आणि त्यासाठी 1/2 किलोच्या प्रमाणामध्येच गूळ घातला आहे इथे मी. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा गूळ वितळेपर्यंत तेलात हलवत राहायचा आहे. तर खूप जास्त वेळही आपल्याला गूळ शिजवून घ्यायचा नाही आहे तेलामध्ये, कारण जास्त जर आपण गूळ शिजवला तर नंतर लाडू कडक बनतील. यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला हा गूळ तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपला गूळ छान वितळलेला आहे. आता इथे मी खारीक, खोबरं, डिंक, काजू, बदाम, उडदाची डाळ आणि मेथीदाणे मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला गुळाचं मिश्रण गरम असतानाच ओतायचं आहे. तर हे गरम गरम मिश्रण आपल्याला या ड्रायफ्रूटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिश्रण थोडंसं कोमट झालं की आता आपण याला हातानेच मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. 5 ते 6 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपलं लाडू बनवण्यासाठी मिश्रण एकदम तयार आहे. आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. तर अशा पद्धतीनं या मिश्रणाचे मी लाडू बांधून घेत आहे हातावरती, तुम्ही बघू शकता. तर आता आपलं मिश्रण जास्त कोरडंही झालेलं नाही आहे किंवा पातळही झालेलं नाही आहे. अगदी परफेक्ट प्रमाणावरती आपला लाडू बांधला जात आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. आणि अशाच पद्धतीने आपल्याला या सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर संपूर्ण लाडू बांधेपर्यंतही हे मिश्रण कोरडं पडलेलं नाही आहे. अगदी छान असे लाडू बांधून तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले लाडू बांधून तयार आहेत. हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे असतात. यामध्ये मेथीदाणे तुम्ही 1 वाटीही घालू शकता, पण येथे मी 2 चमचेच मेथीदाणे घातलेले आहेत. तर थंडीसाठी स्पेशल असे ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.